आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात 12 जानेवारी रोजी पल्लवी भूषण गुडदे वय वर्ष 28 राहणार खारतळेगाव तालुका भातकुली या महिलेला जिल्हा स्त्री रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान उपचार सुरू असतानाच एनेस्थेशिया दिल्यानंतर ती कोमात गेली आणि तिचा मृत्यू झाला। हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत मृतक महिलेच्या कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली होती। या प्रकरणाला बरेच दिवस उलटूनही कुटुंबियांना न्याय न मिळाल्यामुळे महिला काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाला या संदर्भात महिला काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। पल्लवी गुडदेचे जे प्रकरण झालं जवळपास 15 दिवस त्या गोष्टीला होऊन गेले, पण अजूनही प्रशासनाने काही इथे कारवाई केलेली नाही आहे। आमच्यासोबत पल्लवी गुडदेचे वडील आहे की तिला 2 मुलं आहेत। ही 14 तारखेला इथे ॲडमिट हॉस्पिटल डफरीन हॉस्पिटलला 12 तारखेला ॲडमिट झाली होती। तिचं पहिले 3 दिवस म्हणजे अबॉर्शन झालं आणि अबॉर्शन नंतर लगेच तिला ऑपरेशनसाठी घेण्यात आलं। तर डॉक्टरांनी नेमकं काय तिच्या टेस्ट केल्या होत्या की नव्हत्या केल्या की डायरेक्ट कसं काय तिला ॲनेस्थेशिया दिल्याबरोबर ती डायरेक्ट कोमामध्ये कशी गेली याची माहिती तिच्या कुटुंबाला पण नव्हती। तिचे वडील पण तिथे होते। डायरेक्ट सिरियस झाल्यावर त्यांना बोलवण्यात येते की तुमच्या मुलीची काहीच इथे हालचाल नाही आहे, काही तिचा रिस्पॉन्स नाही आहे, तेव्हा तिच्या नातेवाईकाला माहिती देण्यात येते। पण डायरेक्ट त्यांनी हे झाल्याबरोबरच ऑपरेशनला इथेच का त्यांनी घेतलं हे आमची मागणी आहे प्रशासनाला की तुम्ही आधी इथे त्यांची टेस्ट केल्या का, त्यांचे रिपोर्ट तुम्ही बघितले का, पेशंट कशा अवस्थेमध्ये आहे हे बघितलं का आणि डायरेक्ट ऑपरेशन थिएटरला का घेतलं तुम्ही, आणि याची पुरेपूर माहिती आधी नातेवाईकाला का दिली नाही की डायरेक्ट तुम्ही या स्टेपला गेल्यावर पेशंट अशा अवस्थेमध्ये आहे म्हणून तुम्ही सांगता। त्यासमोर काय पावलं आपल्याला या आम्हाला त्या मुलीला न्याय मिळून पाहिजे। ती मुलगी तर बिचारी गेली, पण तिचे जे 2 मुलं आहेत त्यांचं काय, त्यांचं भविष्य काय आहे, तिच्याकडे तिचे जे मिस्टर आहे ते तर पुढेच येत नाही आहे या सगळ्या संदर्भामध्ये। वडील आहे, वडील या सगळ्या बाबतीत भूमिका घेत आहे। आज मी एक महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून एक महिलेची भूमिका मी याच्यामध्ये मांडते, कारण एका महिलेला न्याय मिळाला पाहिजे। अगदी गरीब या डफरीन आणि इरविन हॉस्पिटलमध्ये तुम्ही पत्रकार बंधू आहेत, तुम्हाला या सगळ्या घटना घडतायत, तुम्हालाही माहिती आहे की पेशंट कुठल्या आशेने हॉस्पिटलमध्ये येते, या हॉस्पिटलमध्ये आल्यावर काय करते आहे प्रशासन, काय कुठल्या अवस्थेत असतात, काय त्यांना मिळते आहे की नाही मिळत आहे, डॉक्टर वेळेवर अवेलेबल असते की नसते, एवढ्या मोठे शासनाच्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल असून पेशंटला त्या गोष्टी वेळेवर मिळत नाही, डॉक्टर अवेलेबल राहत नाही। जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात, एखादा पेशंट दगावल्या जाते, अशा कितीतरी केसेस आहे की ज्या आतापर्यंत पुढे आलेल्या नाही आहे। की आता आम्ही जेव्हा आमच्या जवळची एवढी मोठी घटना घडल्यावर आम्हाला वाटलं की नाही आता हे पुढे येणं गरजेचं आहे, कारण आज ही घटना जर आपण थांबल्या गेलं तर पुढे या अशा किती घटना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला होतील। नेमका कोणाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा जीव गेला असेल? आता या परिस्थितीत या गोष्टीची आम्ही शहानिशा करणारच आहोत। डॉक्टर आम्हाला काय रिपोर्ट देतात त्यांच्या रिपोर्टवर पण ह्या गोष्टी करेल, पण नाही मिळाला न्याय तरी आम्ही न्यायालयाकडे नक्कीच जाऊ।